नमस्कार, गुड मॉर्निंग। आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर 15 दिवसाच्या सुट्टीनंतर परत 15 दिवसासाठी शौर्याची स्कूल सुरू झाली आणि त्याच्या टिफिनसाठी मला काहीतरी बनवायचं होतं। तर मी इथं उडीद डाळ आणि मूग डाळ समप्रमाणात घेतली आणि स्वच्छ अशी निवडली आणि भिजत ठेवली थोड्या वेळासाठी। 1-2 तास तरी डाळ भिजली पाहिजे म्हणून डाळ भिजत ठेवली। नंतर मी मग माझ्यासाठी गरम पाणी घेतलं। पाणी जरा जास्तच गरम झालं होतं म्हणून थंड असं माठातलं पाणी त्यामध्ये घातलं आणि नंतर पाणी वगैरे पिले। घरातली सगळी कामं आवरली, माझी अंघोळ वगैरे देवपूजा सगळं आवरलं आणि नंतर मग मी आले किचनमध्ये आणि माझ्यासाठी मी चहा केला। चहा तर ठेवला होता पण चहा पिण्याच्या आधी मी थोडंसं पाणी पिले, थंडगार असं माठातलं 1 ग्लासभर पाणी पिले। कारण आजकाल खूप गरम होतंय, सकाळी सकाळी सुद्धा खूप घाम येतो, खूप गरम होतंय। तर पण चहा पिल्याशिवाय तर जमत नाही, मला चहा तर लागतोच। नंतर मी चहा घेतला, शौर्याला चहा दूध दिलं आणि मग 1 तास छान अशी डाळ भिजली होती। तर ती भिजलेली डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढली आणि 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मिरची त्यामध्ये घातली आणि मिक्सरवरती वाटून घेतलं। लसूण मिरची घालायची गरज नाही पण मी तर सांबार करणार नव्हती आणि थंड झाल्यावर म्हणून त्यामध्ये मी मिरची घालत होती, टेस्ट छान येईल म्हणून। नंतर मग राहिलेली पण डाळ मी वाटून घेतली, त्यामध्ये पण मी 4 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मिरची टाकली होती। नंतर मीठ वगैरे टाकलं, नंतर जिरे आणि कोथिंबीर पण कट करून टाकली। छान असं मिक्स करून घेतलं आणि मिक्स करताना जितकं छान फेटलं जाईल ना तितकं छान वडे बनतात। तर मी इथं उडीद वडे बनवत होती। उडीद वडे त्याला खूप आवडतात, तो डोनट्स बोलतो उडीद वड्याला, त्याला खूप आवडतात। मग मी इथं लागणारं सगळं साहित्य घेतलं होतं, त्याचबरोबर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि कट करून त्यामध्ये घातली जेणेकरून छान अशी टेस्ट येईल म्हणून। नंतर मग छान असं मी हातानंच फेटून घेतलं, जितकं जास्त फेटलं जाईल तितकं छान असं फ्लफी होतं पीठ आणि त्यामुळे आतून कच्चं पण नाही राहत। पीठ मला थोडंसं पातळ झाल्यासारखं वाटलं म्हणून मी त्यामध्ये थोडासा रवा घातला आणि परत फेटून घेतलं। जे पाणी होतं डाळीतलं तर ते झाडांना घातलं आणि रवा घातल्याने काय होतं तर रवा घातला की वडे इतकं तेलकट पण नाही होत। दुसराही कोणता आपण पदार्थ करणार असेल पुऱ्या वगैरे तर रवा घातला की तो पदार्थ तेलकट होत नाही। तर नंतर मग मी इथं वडे बनवत होती, तेल तापायला ठेवलं, त्यामध्ये पळीवरती बनवून मी वडे फ्राय करून घेतले। तसं तर मुलांना 1 एप्रिलला सुट्टी लागलेली होती पण 1 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत सुट्टी दिली आणि आता 15 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत स्कूल आहे त्याची आणि नंतर मग सुट्ट्या लागणार आहेत मेच्या महिन्यामध्ये। तर त्याला स्कूलमध्ये सोडायचं म्हणून माझं हे चाललं होतं सकाळी सकाळी आवरायचं। तसं तर त्याचा अजून रिझल्टही लागला नाही आणि सिनियर केजीचं त्याचं ॲडमिशन पण नाही झालं। तरी त्यांनी स्कूल ठेवली आणि स्कूलमध्ये आता शिकवलं नाही जात, तसंही वेगवेगळे गेम्स शिकवले जातात आणि मुलांना काही ॲक्टिव्हिटीज वगैरे करायला शिकवतात, कागदापासून काही वस्तू बनवायला वगैरे हेच शिकवलं जातं। तर मुलांना पण छान वाटतंय। नंतर टिफिन वगैरे पॅक केला आणि त्याचं बाकीचं पण आवरलं, सॅक वगैरे आणि बास्केटमध्ये टिफिन वगैरे भरला, त्याचबरोबर बॉटल वगैरे आणि त्याला स्कूलमध्ये सोडायला गेले। स्कूलमध्ये सोडायला गेलो तर खूप छान असं डेकोरेशन केलं होतं आणि मुलांचं खूप छान असं वेलकम केलं त्यांनी। आतमध्ये मुलं गेली, प्रत्येक मुलाचं औक्षण करून मुलांना आतमध्ये घेत होते। तर शौर्याला काय वाटत नव्हतं तसं नवीन वर्ष सुरू झाल्याचं वगैरे, पण दुसरी मुलं होती ना नवीन ॲडमिशनवाली ती थोडी रडत होती। ह्याला काय हा गेल्या वर्षी वर्षभर गेलेला होता त्यामुळे त्याला काय नाही वाटलं।